नमस्कार. विज्ञानयात्री हॅमिल्टन ओथेनेल स्मिथ यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री हॅमिल्टन ओथेनेल स्मिथ हे अमेरिका देशाचे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ आणि सन 1978 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सन 1970मध्ये त्यांनी हाइंड सेकंड नावाच्या पहिल्या टाईप सेकंड प्रतिबंधक एन्झाईमचा शोध लावला. हे एन्झाईम DNA रेणूला एका विशिष्ट आणि अचूक जागेवर कापतात, ज्याला अनुवंशशास्त्र आणि DNA तंत्रज्ञान या शाखेत आण्विक कात्री असे म्हटले जाते. त्यांच्या या अभूतपूर्व शोधासाठी त्यांना वर्नर आर्बर आणि डॅनियल नाथान्स यांच्यासह 1978चे नोबेल पारितोषिक मिळाले. हॅमिल्टन ओथेनेल स्मिथ यांनी निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम किंवा एंडोन्यूक्लिएज यांचा एक नवीन वर्ग शोधून काढला. सन 1970मध्ये हॅमिल्टन स्मिथ आणि सन 1971मध्ये डॅनियल नाथन्स यांनी हिमोफिलिस इन्फ्लुएन्झी या जीवाणूपासून हाइंड 11 हे निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम किंवा एंडोन्यूक्लिएज वेगळे करण्यात यश मिळवले. त्यांच्या प्रयोगामधून निर्बंधन विकाराचे कार्य सुस्पष्ट झाले आणि त्यांची केंद्रक आम्ल, डिऑक्सिरायबोन्युक्लिक आम्ल, DNA फेरबदल मॅनिप्युलेशन घडवण्याची क्षमता प्रकाशात आली. या लक्ष्यवेधी शोधासाठी वेर्नेर आर्बर, हॅमिल्टन स्मिथ आणि डॅनियल नाथन्स यांना सन 1978मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवले गेले. निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम यांचे कार्य म्हणजे केंद्रक आम्ल, डिऑक्सिरायबोन्युक्लिक आम्ल यांच्या रेणूमधील न्यूक्लिओटाइड यांचा विशिष्ट अनुक्रम ओळखणे आणि ती विशिष्ट ठिकाणी रेणू छेदून त्यांचे खंड किंवा तुकडे पाडणे. निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम यांच्या विशेष गुणधर्मांच्या आधारे निर्बंधन खंड बहुरूपता, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम ही पद्धत विकसित केली गेली. जिनोममध्ये एखाद्या जनुकांच्या किती प्रती आहेत हे शोधून काढण्यासाठी देखील ही पद्धत उपयोगी पडते. विविध सजीवांच्या जिनोमचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी उत्तम साधन आहे. उत्परिवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी उत्क्रांतीमध्ये जनुके कसे बदलतात याचा आढावा घेण्याचे हे एक सोपे आणि प्रभावी साधन आहे. रोगविज्ञान डिसीज बायोलॉजी यामध्ये निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स यांचा वापर केला जातो. दात्रपेशी पंडुरोग, थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनेमिया, पुटीमीय तंतुमीयता, सिस्टिक फायब्रोसिस यासारखे काही विकार हे एका जनुकामध्ये ठराविक ठिकाणी उत्परिवर्तन घडल्याने होतात. निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स यांच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीच्या जिनोममध्ये विकाराचे उत्परिवर्तन अस्तित्वात आहे किंवा नाही हे शोधून काढता येते. विकारांचे जनुक छेदणारे निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स वापरून DNAची विघटन करतात. उत्परिवर्तित जनुक असल्यास निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स यांचे तुकडे करते आणि एकापेक्षा अधिक तुकडे मिळतात, अन्यथा DNAचा तुकडा अखंड राहतो. न्यायवैद्यकामध्येही निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स वापरले जातात. वेगवेगळ्या DNA खंड, DNA फ्रॅगमेंट यांचे निर्बंध केले असता भिन्न आकृतिबंध तयार होतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या DNAचे निर्बंधन आकृतिबंध वेगवेगळे असतात. या पद्धतीला DNA अंगुली मुद्रण, DNA फिंगर प्रिंटिंग असे म्हणतात. याचा वापर गुन्ह्यांच्या तपासामध्ये तसेच पितृत्व चाचणीमध्ये पॅटर्निटी टेस्टिंग केला जातो. निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स यांच्या शोधामुळे जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल घडले. सजीवांच्या जिनोमचे विश्लेषण करण्याच्या आधुनिक पद्धतीत यातून विकसित झाल्या आहेत. हॅमिल्टन ओथेनेल स्मिथ यांचा जन्म दिनांक 23 ऑगस्ट 1931 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क या शहरात झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. युनिव्हर्सिटी लॅबोरेटरी हायस्कूल ऑफ अर्बाना इलिथियॉनमधून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले.
जॉन्स हॉपकिन स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेमधून सन 1956मध्ये वैद्यकीय पदव्युत्तर पदवी MD शिक्षण पूर्ण केले. सन 1956 ते सन 1957 या कालावधीत हॅमिल्टन ओथेनॉल स्मिथ यांनी सेंट लुईस मेडिकल सर्व्हिसेस अंतर्गत वॉशिंग्टन विद्यापीठात काम केले. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन कार्य करण्यासाठी सन 1975मध्ये झुरिच विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने हॅमिल्टन ओथेनॉल स्मिथ यांना गुगेनहेम फेलोशिप दिली. या गुगेनहेम फेलोशिपच्या उपयोजनेतून हॅमिल्टन ओथेनॉल स्मिथ यांनी निर्बंधित जैव उत्प्रेरक रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स किंवा एंडोन्यूक्लिएज यांचा एक नवीन वर्ग शोधून काढले. जे क्रेग व्हेंटर इन्स्टिट्यूटमधील एका संशोधन गटाला हॅमिल्टन ओथेनॉल स्मिथ यांनी अर्धवट कृत्रिम जीवाणू मायकोप्लाझ्मा प्रयोगशाळेत तयार करणे या संदर्भात मार्गदर्शन केले. सन 2003मध्ये हॅमिल्टन ओथेनॉल स्मिथ यांना मार्गदर्शन केलेल्या जे क्रेग व्हेंटर इन्स्टिट्यूटमधील संशोधन गटातील वैज्ञानिक समूहाने FY174 बॅक्टेरियोफाज या विषाणूचे जीनोम कृत्रिमरित्या एकत्र केले. वेर्नेर हार्बर व इतरांनी रिकॉम्बिनंट पुनःसंयोगी एन्झाईमचा अभ्यास केला होता. हे एन्झाईम विशिष्ट DNA रेणूमधील न्यूक्लियोटाईडचा अनुक्रम ओळखत असत, परंतु ही प्रकार 1चे एन्झाईम DNA रेणूची अनियत ठिकाणी छेद घेत होते. त्यामुळे या वैज्ञानिकांना भाकीत करता येऊ शकले अशा ठिकाणी DNA रेणूचे खंड पडता येत नव्हते. हिमोफिलस इन्फ्लुएंजी या सूक्ष्मजीव फेज व्हायरस P22 यापासून DNA घेऊ शकतो अशा यंत्रणेचा अभ्यास स्मिथ व त्यांच्या सहकार्याने केला आणि प्रकार 2च्या निर्बंधित एन्झाईमपैकी पहिल्या एन्झाईमचा शोध लावला. या एन्झाईमचे भाकीत करता येऊ शकेल अशा वर्तनामुळे DNA संरचनेच्या अभ्यासातील रिकॉम्बिनंट DNA तंत्रविद्येतील महत्त्वाची साधने बनली. भावी काळात या DNA तंत्राचा उपयोग रोगोपचारात होऊ शकेल अशी शक्यता आहे. द इन्स्टिट्यूट फॉर जिनॉमिक्स रिसर्च या संस्थेतील जे क्रेग व्हेंटर आणि इतर संशोधकासोबत स्मिथ यांनी सन 1995मध्ये जलद शॉटगन अनुक्रम पद्धतीने ही हिमोफिलस इन्फ्लुएंजी या सूक्ष्मजीवाच्या संजीनाच्या जिनोम कोशिकातील किंवा सजीवाच्या प्राण्यातील जनुकांचा पूर्ण संचाचा अनुक्रम शोधून काढला. सन 1998मध्ये स्मिथ यांनी एका खाजगी संशोधन कंपनीला फळमासी ड्रॉसोफिला आणि मानवी संजीनांचा अनुक्रम शोधण्यासाठी मदत केली. सन 2002मध्ये ते मेरीलँड येथील इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल एनर्जी अल्टरनेटिव्ह या संस्थेचे वैज्ञानिक संचालक झाले. स्वतःचे संरक्षण आणि पुनरुत्पादन करू शकेल अशा एककोशीय सूक्ष्मजीवाची संश्लेषित म्हणजे कृत्रिम पद्धतीने निर्मिती करण्यासाठी स्मिथ प्रयत्न करीत आहेत. या संशोधनाचा हेतू जिवंत राहण्यासाठी कोणकोणती जनुके अत्यावश्यक असतात यांची निश्चिती करणे हा त्याचा उद्देश आहे. सध्या हॅमिल्टन ओथेनॉल स्मिथ हे खाजगीरित्या आयोजित केलेल्या सिंथेटिक जिनॉमिक्स वैज्ञानिक संचालक होते. या सिंथेटिक जिनॉमिक्सची स्थापना सन 2005मध्ये क्रेग व्हेंटर यांनी केली. सिंथेटिक जिनॉमिक्स ही संस्था रिकॉम्बिनंट शैवाल आणि इतर सूक्ष्मजीव यांच्या उपयोजनेतून औद्योगिक स्तरावर जैव इंधन तयार करण्यासाठी कार्यरत आहेत. हॅमिल्टन ओथेनॉल स्मिथ हे अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक होते. DNAचे अणू विशेष ठिकाणी कापणाऱ्या प्रकार 2 प्रतिबंधक एन्झाईम्सच्या शोधासाठी त्यांना सन 1978 साली शरीरक्रियाशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक संयुक्तपणे देण्यात आले. त्यांनी बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून गणितात पदवी घेतली आणि सन 1956मध्ये जॉन्स हॉपकिन विद्यापीठातून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. सन 1970मध्ये त्याने हाइंड सेकंड नावाच्या पहिल्या टाईप सेकंड प्रतिबंधक एन्झाईमचा शोध लावला. हे एन्झाईम DNA रेणूला एका विशिष्ट आणि अचूक जागेवर कापतात, ज्याला अनुवंशशास्त्र DNA तंत्रज्ञान आण्विक कात्री असे म्हटले जाते. त्यांच्या या अभूतपूर्व शोधासाठी त्यांना वेर्नेर हार्बर आणि डॅनियल नाथानियन्स यांच्यासह सन 1978चे नोबेल पारितोषिक मिळाले. सन 1995मध्ये त्यांनी वैज्ञानिक क्रेग व्हेंटर यांच्यासह हिमोफिलस इन्फ्लुएंजी या जीवाणूंचा
संपूर्ण जीनोम यशस्वीरित्या अनुक्रमित सिक्वेन्स केला. पुढे ज्याने जे क्रेग व्हेंटर इन्स्टिट्यूटमध्ये सिंथेटिक जीवशास्त्र क्षेत्रात काम करत किमान कृत्रिम पेशी व जीनोम तयार करण्याच्या संशोधनाचे नेतृत्व केले. दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी हॅमिल्टन ओथेनॉल स्मिथ यांचे निधन झाले. विज्ञानाचे हॅमिल्टन ओथेनॉल स्मिथ यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.